काय सागर आलो की तुमच्याकडे. काय माझ्याकडे काय कसलं डुप्लिकेट सामान वापरते ते हे पैसे देऊन आणले तर कसलं पैसे हा ह्याच्यामुळे तर काय बोलायचं आपण ह्यांना वेगळंच वाटणार काय ती काय वेगळं वाटतंय बघा तुम्हाला चुकतंय काही हा एवढी नामांकित कंपनीची क्रीम आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याय ना हा असं असतंय वय कुठे काय लक्ष द्यायचंय हा सगळा अंदाज आम्ही तिघांनी मिळून काढला अर्जुन ही बी होता हे बी होता वय सागर बी होता आम्ही जरा सर्च केलं सर्च की अध्यक्षबाईनं काय विरोध केला तुम्हाला क्रीम घ्यायला हे सर्वे केला आम्ही सर्वे ती बी पोंग वाजवून सगळीकडे ऐकू येतोय का सगळी पोरं फिरवले जागा व्हायसाठी बायकांना ही क्रीमवाले आल्या क्रीमवाले आल्या तुमचा पोरगा वस्ती वय आमचा पोंगा म्हणजे आमच्या पोंगवाला आहे पोरं कामाला लावले तर आम्ही 10,000 रुपये देऊन हा होय महत्वाचा मुद्दा असा आहे सागर का सांगू पटके सांगू का सांग पटकेने बाबा. तू म्हणला म्हणून डिरिंग करतोय मी सरपंच बाय आपल्याच आहेत आपल्या शब्दा पुढे नाही जाणार. अरे सरपंच बाई म्हणजे गावची शान आहे गावचा मान आहे आणि ह्या त्यांच्या मैत्री त्यांचा अभिमान आहे टाळ्या दोघे कशा दिसल्या पाहिजे रुबाबदार हे कसल्या रुबाबदारांनी हायती पण यांचं स्किल वापरत नाही ती सरपंचीनाई असून सरपंचीनबाई असून अध्यक्षीनबाईच्या ताटाखालचं मांजर आहे कोण म्हणलं असं कोण म्हणलं गाव सगळं म्हणतंय गाव म्हणतंय पाच दिवशी निर्णय तुम्ही घ्यायला पाहिजे होता की चला सरपंचीनबाईनं सांगितलं ना क्रीमा घ्यायच्या तर घ्यायच्या पण त्याच्या मागे तिला काहीतरी वाटलं असेल म्हणून ती म्हणली असेल ना पण मला घ्यायचीच होती बरं का कशाच घ्यायची होती तिला काय वाटलं तीच सांगतो तिला काय मला एक गोष्ट सांगा अख्ख्या तुमच्या बचत गटात दिसायला गोर कोण आहे रंगानं अध्यक्षबाईच आहे बस बरोबर आहे का बरोबर आहे की अध्यक्ष मग कशी यांना परवानगी देईल सागर सरपंचीनबाईनं जर मनावर घेतलं की गावात सगळ्याला ह्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ही क्रीम वाटायची काम ओकेच काय रे ह्यांच्या तोंडाकडे बघून ना अक्षरशः धडका जीव वाटते ते मला काय हो का एवढी भारी क्रीम आली आपल्या गावात माणूस घेऊन आलाय दुबईवरनं एखादीनं पाठदिशी घेतली असती आणि त्या तिथून त्या अध्यक्षबाईच्या पुढे तोंड घेऊन मिरावलं असतं खरं खोट आहे ओके सेट काय तुम्ही म्हणताय आता घ्या तर ते बघा लगेच पैसे सरपंचीनबाईच्या मनाचं कोण मालक आहे ह्यांच्या तरी त्यांना कळलं पाहिजे की जळती त्यांच्यावर कोण त्या अध्यक्ष बचत गटाची तिला वाटतं की लवकर हे गोऱ्या झाल्या तर माझ्यावर गोऱ्यानं अध्यक्षपद घेतले आणि किती स्वस्त लावली ती क्रीम 500 रुपये फक्त हा माझं मत आहे ह्यांनी बघ ठाम मनानं निर्णय घेतला पाहिजे की आत्ताच घेणार म्हणून बस आपल्याला घेऊनच तर नाही घेतेच की मी आताच आणि आकाच बॉक्स घेते सगळ्यांनाच वाटते माझ्या बर्थडेला तुम्ही म्हणला तसा स्वतःच बघा आधी बॅनर लावूनच वाटते तुमचा अगदी असा फोटो टाकून द्या आमचा नका फोटो लाव कटआउटला तुमचा गोरा झालेला फोटो लावा बरोबर का चुकी बरोबर आहे मग एक नंबर बरं ऐका चला दिलं पैसे पटकन लय जरा पुरं पुंग वाजवत गेले ते पुढे एक द्यायचे ते हा द्या मला पडदिशी ही काय काय 500 म्हणला ना तुम्ही अयो सांग 700 कशामुळे सांग रेट वाढलं म्हणजे तिथं आमचा अपमान करताना तुम्हाला बरं वाटलं हाकलून दिलं मग लगेच 200 वाढवलं वय गोर व्हायचं गोराचं औषध व्हायची कशाला प्रेस करते घ्यायचं असलं तर आपल्याला गिरायक म्हणता ना देऊन टाक 700 रुपये परवडत असलं घ्या तिथं सरपंच बाई म्हणतात मला आणि माझ्याकडे काही कमी नाही माझ्याकडे गुगल पे फोन पे सगळं आहे त्यांचं काय नाही का तुम्हाला घ्यायची घे बाया पडदेशी घे बाया पडदेशी घे काळ वाटोळा आधीच तोंडाचं झालं काय राहिले व्हायचं घे बघा नंतर काय झालं तर अगं घे पडदेशी आम्ही 700 सांगतो 500 अहो करते की मी गुगल पे काय कमी समजतं काय गावची सरपंच नाही की लगेच गुगल पे करते गुगल पे आणि मग स्कॅनर घ्या तिचा मार सेम टू सेम हिशोब असतो आमचा हा हे बघा झालं बघा ओके डन ओके आलं का चल
1 तासात गोर होणार. किती? 1 तासात टाइम लावून. बघा कंपनी सेमच आहे बरं का, फक्त पॅकिंग उचे लोक उची पसंत. कळलं का? हा घ्या, टेन्शन घ्यायचं नाही. गोर होणार ना मी तासात. वाच का कटावटला फुटू कटावटला. गरी गरी पान फुलासारखी छान. असं लांब यार, काय बोलत नाही काय नाही, मुकी लावली. हा कसा लागा बिझनेसमॅन व्हायचा. त्याला बंद करून टाकायचं. पोंगा वाजला. चला निघा निघा पाठदिशी आजच मी जावं तिथे. चला लवकर लवकर. आपल्याला जाहिरात झाली पाहिजे काय. करते की. कुणी दिली? रॉकीने क्रीम दिली म्हणायची. कुणी? रॉकीने क्रीम ओके. दिली. अरे काय आलो, थांबा 2 मिनिटं. येऊ का? हो ये. बेस्ट ऑफ लक. गोरी गोरी पान फुलासारखी छान. आता बघ मी गोरी पानच होणार का नाही, आणि तिला दाखवते अध्यक्ष बाईला काय स्वतःला गोरी समजती. मी कशी गोरी पान होती ती दाखवती. सरपंच बाई आपण दोघी मिळून लावू आणि जाऊ तोंड दाखवायला गोर गोर. आरशात पाहू ग माझ्या रूपाची राणी ग, माझ्या रूपाची राणी ग. आता गोर होऊन दाखवते अध्यक्ष बाईला. होणार ग मी गोरी होणार ग. आता फक्त 1च तास. हा मग एकदम गोरी पानच होणार मी. तेव्हा आराम करते. आता ते कुठलं रॉकी का सॉकी त्यांनी सांगितलं होतं एकदाच क्रीम लावायची होती, पण मी त्याच्यापेक्षा हुशार. मी 2दा क्रीम लावली आणि त्या अध्यक्षन बाया असली जी जळ कुठली ना ती देखणी म्हणून तिला वाटतं कोणी देखणं दिसूच नाही. आता मी रूप सुंदरी क्रीम लावून असली जी भारी चमकत असेल ना, आमचं नंबर तर येडच होईल बाबा. काय झालं हे? झाला त्या माणसाचा, त्या सागरचा आणि त्या अर्जुन दादाचा दरवेळेस काही ना काहीतरी कटकट घालत. आता काय तोंड दाखवू मी गावात जाऊन. त्याचा मुडदा बसावला किरडीवाला का बघते त्याच्याकडे. आता बाई आता 1 तास झाला असेल. बघते माझा चेहरा. आता माझा गावातला कटावटच लागणार, इतकी मी गोरी पण दिसणार. हा काय झालंय माझ्या चेहऱ्याला? कशाची मी गोरी? अरे बेकार पडली. अरे देवा, आता कसं कोणाला कान दाबू मी? काय झालंय माझ्या चेहऱ्याला? ग बया, काय रे देवा, आता काय करू मी? नवरा आला त्याला तर तोंड कसं दावलं मी? मरू दे. ओरखलं का नाही तुझं जायचंय आपल्याला? उरकते की. आता काय करू? का हो, काय पाहिजे का तुम्हाला? अरे उरक ना तू कधी जायचं? अहो जायचंय की, आवडतीच माझं. परत म्हणजे आणखी उरकलं नाही तुमचं, तुमच्यामुळे झालं असं. अहो आवरले. आणि असं काय करते? अहो काय नाही, ते मी सकाळी भविष्य वाचलं मोबाईल मध्ये. तुमच्या नावावरून आलत की आज जर मी तुम्हाला चेहरा दाखवला ना तर तुमचं लय वाटोळ होईल बघा, तुमचं सरपंच पदवी जाईल. आणि जर तुम्ही माझा चेहरा नाही ना बघितला तर तुम्ही पुढच्या वर्षी ना आमदारच होणार बघा. खरंच आमदार होणार? अहो मग काय. काय बोलती? अहो खरंच तर. हे मग काय तुझं तोंड बघायचंय तेव्हा? आमदार झाल्या बघील की मग मी तुला. होय होय. हे मग काय करू मी? जावा तुम्ही. हे जा तू, मग आमदारच होणार मी आता. कशाचा आमदार आणि काय झाला ह्या थोबाडाचा, कुणाला दाखवू काळ तोंड आता? तरी मी तुम्हाला सांगत होती, झाल्यात का नाही डांबरावानी तोंड बघा. सांगत होती का नाही तुम्हाला गोर व्हायचं होतं? सरपंच बाईंना म्हणलं होतं मी घेऊ का नको. मी तुला बी म्हणलेलं की ग जया, घेतलंय सारं तोंडाचं वाटोळ करून बघा आता. अगं पण मी काय बी सांगितलं तुला घ्यायला, तोला कुणी घ्यायला सांगितलं होतं? आली माझ्यावरच. आणि मला आता ते घाऊ दे तर मुर्दा त्याला सांगशी कस काय. चला हुडकू, चला जाऊ. लय आज बिझनेस इतका मोठा झाला माझ्या तर जवळजवळ ना 40 क्रमा गेला की 700. काय तिच्या तुमच्या घालून बसता. तुमच्यापेक्षा मी लय धंदा केला. मी तर आता BMW घेणार. पुढे कुठं चालला? गाडी यायची आधीच. BMW तुझ्या किती गेल्या? माझ्या लय नाही, मग 250 गेले.
यो लागा मग तू ह्याच्या आधी BMW घेतोय एक नंबर काम आणलंय तो. एक नंबर होय ना? पैसाच होणार आहे नुसता.